रामकृष्ण हरी मंडळी, कसे आहात? माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. रिमझिम रिमझिम पाऊस पडत होता आणि आज सगळेजण घरात होते, त्यामुळे आज काय करायचं गरम गरम म्हणून मी आज करायला घेतली ते म्हणजे मका चिवडा, जे की श्रेषाला भरपूर आवडतं. मम्मा इकडे मका चिवडा करायला म्हणून श्रेषाची बघा किती नाटकीचं. एका कढईमध्ये तेल गरम करायचं, मग हे आणलेला मका चिवडा तळून घ्यायचा, जो की तो फुलत नाही तोपर्यंत, की मोठ्या बाजारामध्ये तो अवेलेबल पण असतो. त्यामध्ये थोडी फुटाण डाळ ही तळून घ्यायची, जोपर्यंत तो कलर बदलत नाही तोपर्यंत. त्या तेलामध्ये शेंगदाणे तळून घ्यायचे, जोपर्यंत तो कलर बदलत नाही तोपर्यंत फ्राय करायचे. त्याच तेलामध्ये आपण कढीपत्ता ही कुरकुरीत होईस्तोवर तळू. त्यावर थोडंसं टाकायचं नमक, लाल तिखट, गरम मसाला आणि थोडा चाट मसाला आणि थोडी पिठी साखर, ते सगळं मिक्स करून घ्यायचं. मका चिवडा आपला रेडी आहे. मका चिवड्यामधली श्रेषा बघा चटणी मीठ कशी खाते, जी की तिला खूपच आवडतं. मग ती तिच्या बाबांसाठी मका चिवडा घेऊन जा, जे की श्रेषाचं आणि अजाचं बॉन्डिंग एवढं छान आहे की तिची प्रत्येक नातीत आणि अजात असं बॉन्डिंग आहे. मग मी आणि श्रेषा चालले होतो टेरेसवरती. छान असा बारीक असा पाऊस पडत होता, त्याचा आनंद घेत आम्ही गरम गरम खात होतो तो मका चिवडा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.